साल होतं 1950. भारताला स्वातंत्र्य मिळून 2-3 वर्षच झाली होती. देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या जॉईंट सर्व्हिसेस विंगमध्ये स्थलसेना, हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या प्रशिक्षणार्थ्यांचं संयुक्त प्रशिक्षण शिबिर सुरू होतं. त्यावेळपर्यंत खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDA बनून पूर्ण झालेली नव्हती. एका 17 वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्याला बॉक्सिंग रिंगमध्ये आपल्याच एका वरिष्ठ बॅचच्या प्रशिक्षणार्थ्याशी मुकाबला करायचा होता. तो वरिष्ठ प्रशिक्षणार्थी फारच चांगला आणि सर्वश्रेष्ठ मुष्टियोद्धा होता. तो वरिष्ठ बॅचचा कॅडेट म्हणजेच भविष्यात भारतीय सेनेचा सेनाध्यक्ष जनरल SF रॉड्रिक्स. त्यांचा बॉक्सिंग रिंगमध्ये फार दबदबा होता. त्याच्यासमोर होता 17 वर्षाचा ज्युनियर कॅडेट नरेंद्र कुमार शर्मा. पाकिस्तानच्या रावळपिंडीत जन्मलेला मुलगा, ज्याचा परिवार फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात पळून आलेला होता. जबरदस्त मुष्टियुद्ध मॅच झाली आणि भविष्यातील भारतीय सेनाध्यक्षानं ज्युनियर कॅडेट नरेंद्र कुमार शर्माला आपल्या प्रहारांनी अक्षरशः जेरीला आणलं. त्या ज्युनियर कॅडेटनं या मॅचमध्ये जबरदस्त मार खाल्ला होता, पण तो मागं हटला नाही. प्रत्येक राऊंडला तो पुन्हा पुन्हा आपल्या प्रतिस्पर्ध्यावर आपल्या मुष्टीचा प्रहार करायचा, प्रतिस्पर्ध्याकडून जबर ठोसेही खायचा, पण मागं सरत नव्हता. सरते शेवटी SF रॉड्रिक्स या कॅडेटनं तो मुकाबला जिंकला. मात्र या मुकाबल्यात जबरदस्त मार खाऊन हारलेल्या नरेंद्र कुमार शर्माला ही मॅच पाहायला आलेल्या कॅडेट्सनी त्याची लढण्याची जिगर बघून त्याला एक टोपण नाव ठेवलं, बुल, म्हणजेच बैल. हे टोपण नाव त्याला एकदा जे चिकटलं ते कायमचंच चिकटलं शेवटपर्यंत. तर असा हा बैल नुकताच काही दिवसांपूर्वी दिल्ली इथल्या धौलाकुआ स्थित लष्कराच्या RR हॉस्पिटलमध्ये आपल्या जीवनातल्या शेवटच्या मुकाबल्यात मृत्यूशी लढताना पराभूत झाला. देशाचा एक हिरो शांतपणे या जगातून निघून गेला. कुणालाही त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही की त्याच्या कार्याचं कुठं साधं कौतुकही झालेलं नाही. हा नरेंद्र कुमार शर्मा कोण याची माहिती केवळ मुठभर मंडळींनाच असेल. खरंच कोण होता हा नरेंद्र बुल कुमार? हा मनुष्य लष्करात कर्नलपेक्षा वरच्या हुद्द्यावर पोहोचू शकला नाही, कारण नेहमी बर्फाळ पहाडांची शिखरं ओलांडता ओलांडता त्या बैलाच्या पायावर एकही बोट उरलं नव्हतं. सतत तो आपल्या या कामगिरीवर असायचा. त्याला सदोदित बर्फातूनच आणि तेही बहुधा पायीच प्रवास करावा लागत असे. एक एक करत पायाची सगळी बोटं भयानक हाडं फोडणाऱ्या थंडीनं गळून पडली. तो अपंग झाला तरी त्याच्या कामात खंड कधी तो पडलाच नाही. आज भारत सियाचीन ग्लेशियर्सवर ठामपणे उभा आहे. त्या ग्लेशियरमधील सर्वच उंच शिखरांवर त्याचंच आधिपत्य आहे. तिथल्या रस्त्यांची, मार्गांची भारताला खडानखडा माहिती आहे आणि भारतानं पाकिस्तानला सियाचीनपासून दूर ठेवण्यात यश मिळवलंय. आणि या सर्वाचं श्रेय जातं ते केवळ आणि केवळ एकट्या कर्नल नरेंद्र कुमार शर्मा म्हणजेच नरेंद्र बुल कुमार यांनाच. त्या सुनसान बर्फाळ ग्लेशियर्सवर -60°C कमी तापमानात आपल्या देशाखातर या बुलनं किती मोहिमांचं नेतृत्व केलं याची मोजदाद करणंही अशक्य आहे. त्यानं त्या क्षेत्राचे नकाशे तयार केले, त्या अतिदुर्गम प्रदेशाची बारीक सारीक माहिती मिळवली. त्यांनी बनवलेले नकाशे, फोटोग्राफ्स यामुळंच भारताला सियाचीनमध्ये विजय मिळू शकला.
या ठिकाणच्या विदेशी गिर्यारोहण मोहिमा, पाकिस्तानचा हस्तक्षेप याबद्दलची माहिती त्यांनीच भारत सरकारला तसंच जगाला करून दिली. सियाचीन हस्तगत करण्यासाठी पाकिस्तान कुठल्या मार्गाचा वापर करतो आहे, त्यांच्या सैन्यस्थळांची आणि चढाईच्या योजनांची माहिती, तिथले प्रत्यक्ष फोटोग्राफ्स, पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींची तपशीलवार माहिती त्यांनी आपल्या सैन्याला मिळवून दिली. भारतानं ऑपरेशन यमदूत या नावानं सियाचीन ग्लेशियरवर कब्जा मिळवला होता. या ऑपरेशनची जबाबदारी नरेंद्र कुमार शर्मा यांच्या कुमायूं रेजिमेंटला दिली गेली होती. संपूर्ण देश नरेंद्र बुलचा ऋणी आहे. नरेंद्र कुमार यांनी आपले अवयव सतत बर्फाळ प्रदेशात राहून झडून जात आहेत याची पर्वा न करता वर्षानुवर्ष अतिशय दुर्गम अशा ग्लेशियर्सवर व्यतीत करून असंख्य शिखरांवरच्या गिर्यारोहणाच्या मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. या शूर माणसाला सियाचीन ग्लेशियरचा बापच म्हणायला हवं. असा जिंदादिल गिर्यारोहक, ग्लेशियर्सचा बादशाह कर्नल नरेंद्र बुल कुमार 31 डिसेंबर 2020ला आपल्यातून निघून गेला. वाईट याचंच वाटतं की आपल्या देशातल्या लोकांना, अर्थात त्यात मी सुद्धा आलोच, आपल्या या महान उपकारकर्त्याचं नावसुद्धा माहिती नाही आणि त्याच्या महान कार्याची जाणीवसुद्धा नाही. देशाचा हा एक नायक अप्रसिद्धच राहून बघता बघता आपल्यातून निघूनही गेला. नरेंद्र सर, प्रत्येक देशवासियातर्फे आपल्याला आम्हा ऋणी नागरिकांकडून शतशत नमन. अज्ञात लेखकाची ही कथा आपल्यापर्यंत पोचवली दत्ता सरदेशमुख यांनी.